मुलानी यांच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचं आजचं पहिलं पुष्प आणि या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले माननीय हर्षवर्धन पाटील, खर तर ज्यांचं बोट करून सामाजिक क्षेत्रामध्ये चालायला शिकलो आणि आज ज्यांच्या समोर बोलण्याचा योग आला ते आदरणीय बाळासाहेब पाटील दादा, याबरोबरच या तालुक्याचं एक सांस्कृतिक आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो ते आदरणीय देवराज पाटील दादा. या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन करणारे आणि ऐतोडे गावाची एक अभिरुची निर्माण करणारे माननीय अनंतराव पाटील काका, या व्याख्यानमालेसाठी कार्यरत असणारे या व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर दीपक स्वामी सर, आमचे मित्र आणि सचिव डॉक्टर कालिदास पाटील सर, प्राध्यापक स्वप्नील पाटील सर, शंकर पाटील सर, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या परिसरातीलच नाही तर महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांना आयडॉल म्हणून पाहिलं जातं ते आवर्जून इथे उपस्थित असलेले माननीय संतोष पाटील दादा, आदरणीय दीपा पाटील सर, सर्व मान्यवर माझे मित्र प्राध्यापक अमित पाटील सर, उपस्थित असलेले आपण सर्वजण. खर तर बाळासाहेब दादांनी सांगितलं होतं 8 ला कार्यक्रम सुरू होणार, उद्घाटनाचा हा कार्यक्रम होता आणि त्यानंतर व्याख्यानाला सर सुरू करायला तुम्हाला किमान 1 तास लागणार आहे. त्यामुळं ही मानसिकता ठेवा हे दादांनी येतानाच अगोदर सांगितलेलं होतं. वक्त्यांना कधी एकदा स्टेजवर येतोय, कधी एकदा बोलून मोकळा होतोय याची काही झालेली असते. खरं तर आज इतक्या वर्षानंतर जवळजवळ 36 वर्ष सुरू असलेला हा ज्ञानयज्ञ आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्याते या मंचावर आले. मला 20 वर्ष वेळ झाला आणि आता हरकत नाही की एडेनिपाणीच्या व्याख्यानमालेमध्ये बोललो म्हणजे आता महाराष्ट्रात कुठेही बोलायला हरकत नाही. कालिदास पाटील सर असा आता निश्चित झालेला, कारण मी मगापासून जे बघतोय ते माझ्या समोर बसलेल्या श्रोत्यांकडे बघतोय. मला जे बोलायचं आहे ते आयुष्यावर बोलायचं आहे, आयुष्य सुंदर जगण्यासाठी बोलायचं आहे आणि माझी धारणा हीच आहे की ज्यांच्यासाठी बोलायचं आहे त्यांच्या डोळ्यात मगापासून मी बघतो की मला जे बोलायचं आहे ते त्यांना ऐकायचं आहे का. कारण बऱ्याच वेळेला असं होतं बोलणारा बोलतो एक वेगळा विषय घेऊन, ऐकणाऱ्याला ते ऐकावं का नाही असं वाटतं. पण मगापासून मी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याही पुढचं जाऊन आयुष्याबद्दलची एक वेगळी धारणा घेऊन जगणारी आणि ऐकणारी माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत. आणि त्यामुळे कालिदास पाटील सर आपण जो मला विषय दिलाय आयुष्यावर बोलू काही, हे बोलताना मला असं वाटतं खूप सुंदर आयुष्य तुम्ही जगताय आणि मी काय बोलावं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. एका गावामध्ये एका साधू महाराजांचं प्रवचन होणार असतं आणि आपल्याला कडे आता माहिती आहे प्रवचन असू दे व्याख्यान असू दे त्याचं भले मोठं डिजिटल केलं जातं, डिजिटल छापलं जातं. त्या गावामध्ये त्या महाराजांचं प्रवचन असतं, प्रवचनाचा विषय असतो स्वर्गाची वाट, चौकामध्ये एक डिजिटल लावलेलं असतं, त्याच्यावर त्या महाराजांचा फोटो छापलेला असतो, खाली लिहिलेलं असतं अमुक अमुक या महाराजांचं प्रवचन होणार आहे आणि प्रवचनाचा विषय आहे स्वर्गाची वाट. 5-5:30 वाजता महाराज गावात येतात, गावातल्या एका चौकात येतात, चौकात 4-5 लहान मुलं खेळत असतात. त्या खेळणाऱ्या मुलाजवळ महाराज जातात आणि महाराज त्या मुलांना विचारतात बाळा इकडे ये रे. एक पोरगं पळत येतं, म्हणजे काय महाराज, नाही म्हणजे अरे मी तुझ्या गावामध्ये नवीन आलोय, मला जरा पोस्टात जायचं आहे, मला जरा पोस्टाची वाट दाखवतोस का. ते पोरगं म्हणतो चला दाखवतो. पोरगं त्या महाराजांच्या बरोबर चालत चालत जायला लागतं, थोडं अंतर जातं, पुन्हा महाराजांच्याकडे बघायला लागतं, पुन्हा 2 पावलं चालतं, पुन्हा महाराजांच्याकडे बघायला लागतं. महाराजांना नक्की कळलं की माझ्याकडे का बघतोय. ते म्हणते काय बाळा का बघतोयस माझ्याकडे. ते पोरगं म्हणतो महाराज मी तुम्हाला कुठंतरी बघितलंय. बघितले म्हणजे कुठं बघितले, म्हणजे आमच्या गावामध्ये डिजिटल लावला, म्हणजे त्या डिजिटलवर एक महाराजांचा फोटो छापलाय ते आणि तुम्ही सारखंच दिसता, म्हणजे ते तुम्हीच आहे का. महाराज म्हणजे तुम्हाला मीच आहे. म्हणजे पोरगं म्हणतो आज जे प्रवचन देणार आहे ते तुम्ही देणार आहे. महाराज म्हणतात हो मी देणार आहे. म्हणजे स्वर्गाची वाट या विषयावर तुम्ही बोलणार आहात. महाराज म्हणतात हो मी बोलणार आहे. ते पोरगं कधी कधी हसायला लागतं. काय म्हणते महाराज अजून तुम्हाला पोस्टाची वाट माहिती नाही, तुम्ही स्वर्गाची वाट काय दाखवणार. तशी माझी अवस्था आहे.
आणि ज्यांना आपल्या आयुष्याबद्दल काही सिंहावलोकन करायचं आहे किंवा ज्यांना आपलं आयुष्य सुंदर करायचं आहे त्यांच्यासाठी मी गॅरंटी देतो की हे व्याख्यान संपल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की नक्की मला काहीतरी मिळालेलं आहे. कारण जगण्याबद्दलच्या माझ्या धारणा काय आहे, मी कशासाठी जगतोय, कुठला आनंद घेऊन मी जगतोय, हे ज्या दिवशी आम्ही ठरवतो त्या दिवशी आमच्या आयुष्याबद्दल आम्ही विचार करायला सुरुवात करतो. 3.5 किलोचा देह घेऊन तुम्ही मी जन्माला आलो. 3.5 किलो नंतरचा सुरू झालेला प्रवास, जन्मानंतरचा प्रवास आणि मग 70 किलो पर्यंतचा, 80 किलो पर्यंतचा आणि शेवटी किती मन लागलं शेवटी जाळायला. हा प्रवास जो असतो या अखंड जन्म आणि मृत्यूच्या मधल्या प्रवासाला जर आपलं जगणं असं म्हणत असू, आपलं आयुष्य असं म्हणत असू, तर या 60-70 वर्षाच्या आयुष्याबद्दल आम्ही कधी गांभीर्याने विचार करतो का? हे आयुष्य आम्ही आनंदाने जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो का? नारायण सुर्वे एके ठिकाणी म्हणतात 2 दिवस आयुष्यातले जे 2 दिवस होते, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, शोधतो आहे डोईवर राहिले किती विणारे, शेकडो वेळा चंद्र आले तारे खुलले, रात्र धुंद झाली, बाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. तुमचं माझं जगणं जे आहे ना ते सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत, दुपारपासून संध्याकाळपर्यंत पळतोय, भाकरी मिळवण्यासाठी पळतोय. पण मिळालेली भाकरी खाण्याचा आनंद आम्ही किती घेतोय किंवा प्रत्येक घासाचा आम्ही आनंद किती घेतोय हा जर विचार केला तर 2 जेवणाचा आनंद घेत असताना किंवा अखंड दिवसामधल्या आम्ही ज्याच्यासाठी हे सगळी मेहनत केली ते जे मिळवलेलं आहे त्या मिळवण्याचा आस्वाद आम्ही किती घेतोय याच्यावर आपल्या आयुष्याचा आनंद करणार असतो. माणूस रसिक आहे का अरसिक आहे लगेच कळतं आपल्याला. बघा दुपारची वेळ असते, एखादा पाहुणा घरात येतो, उन्हानं घामाघूम झालेला पाहुणा असतो, पाहुणा घरात आल्या तो एका सोफा सेटवर बसतो. घामाघूम झालेल्या पाहुण्याची ती अवस्था बघितल्यानंतर त्या घरातली माऊली आत जाते. घरामध्ये जर माठ असेल तर थंड पाणी घेते, जर फ्रीज असेल तर फ्रीज मधलं पाणी घेते, पाणी आणून त्या पाहुण्याला देते, पुन्हा आत जाते, काचेच्या ग्लास मध्ये थंड पाणी घेते, त्या थंड पाण्यामध्ये थोडस साखर टाकते, थोडस मीठ टाकते, लिंबू पिळते आणि छानपैकी लिंबू सरबत करते. थोडासा आपण अगोदर पिऊन बघतो, उद्देश हा की सरबत चांगला झाला की नाही, आणि छानपैकी काचेचा ग्लास घेऊन ते पाहुण्याकडे येते. तो माणूस रसिक आहे का रसिक आहे लगेच ओळखता येतं. रसिक माणूस काय करेल मित्रांनो, थंडगार पाण्याचा ग्लास आपल्या हातात घेईल, आपल्या हातात घेतल्यानंतर काही क्षण तो ग्लास जो थंडगार स्पर्श आहे तो काही क्षणासाठी स्पर्श अनुभवेल, नंतर ओठाकडे घेऊन जाईल, ओठाला काही क्षणासाठी स्पर्श लावेल आणि मग एक घोट हळूहळू आपल्या जिभेवर घेईल आणि प्रत्येक घोटाचा तो आस्वाद घेत हळूहळू त्या लिंबू सरबताचा एक घोट आपल्या पोटामध्ये सोडेल. जगण्यातल्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद घेताना, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेताना त्या लिंबू सरबताचा घोट जसा आम्ही घेतो तसा प्रत्येक आस्वाद घेणारा जर माणूस असेल ना तर त्याला आयुष्याचा आस्वाद घेतोय. व्यवस्थित माणूस काय करेल, लिंबू सरबत हातात घेईल, बेसिन मध्ये पाणी होतात तसं गटागटा नाकात होते, ती जिभेला सुद्धा लावून देत नाही. हा रसिकपणा, हा आस्वादकपणा. मी नेहमी उदाहरण देतो. एकदा आमच्या मित्राला मुलगी बघायला गेलो होता आणि मुलगी बघायला गेल्यानंतर आपल्याकडे नेहमीचा मेनू ठरलेला कांदे पोहे. आम्ही बाहेर बसलेलो होतो, कांद्या पोह्याला आत फोडणी दिली, फोडणीचा वास इतका बाहेर आला छानपैकी, वास आल्याच मी ओळखलो पोहे चांगले झालेले असणार. थोड्या वेळाने ती मुलगी, सुंदर अशी मुलगी, हातामध्ये काचेची प्लेट घेतलेली आहे, त्या काचेच्या प्लेटवर शिगोशिग असे ते पोहे टाकलेले, पिवळे जर्द पोहे शिगोशिग भरलेले, त्याच्यावर पांढरा नारळाचा खीस टाकलेला होता, डाळिंबीचे दाणे टाकलेले होते, लिंबवाची एक चतकोर फोड कोपऱ्याला लावलेली होती, कुठंतरी कोथिंबीर दिसत होती, शेंगदाणे टाकलेले होते. इतकी सुंदर सजवलेली प्लेट घेऊन ती मुलगी यायला लागली. कल्पना करा, काचेची प्लेट, ट्रान्सपरंट, पिवळे जर्द पोहे शिगोशिग भरलेले, पांढरा नारळाचा खीस, डाळिंबीचे दाणे, लिंबवाची चतकोर फोड, इतकी सुंदर प्लेट सजवलेली घेऊन येताना मी त्या सुंदर त्या काचेच्या प्लेट कडे बघितलं आणि मित्राला सांगितलं, म्हटलं कांदे पोह्याची प्लेट बघितलीस का? तो म्हटलं हो बघितली. म्हटलं काय कचरा कोणी भरले नाही. म्हटलं कसं आयुष्य सुंदर होईल सांगा. आयुष्यामध्ये सुंदर कांदे पोह्याची प्लेट बघितल्यानंतर जर तुम्हाला चौकातली कचरा कुंडी आठवत असेल तर आयुष्यातला आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही. ज्याला मुलगी बघायला गेलो होतो त्याला विचारलं मुलगी पसंत आहे का? तो म्हणला मुलगी पसंत आहे. म्हटलं पण मुलीची आई काय बरोबर दिसू ना.
मी म्हटलं काय चाललंय तुझं? नाही म्हटलं ते तुला कळणार नाही. म्हटलं पुढच्या 20 वर्षाचा विचार आहे म्हटलं. मी म्हटलं 20 वर्षाचा म्हणजे आपली बायको 20 वर्षानंतर कशी दिसते हे सासूकडे बघून थांबायचं. आजच्या जगण्याचा, आजच्या सुंदरतेचा आम्हाला आनंद नाही, 20 वर्षानंतर माझ्या आयुष्याचं काय. आणि माहित नाही जन्माला आलोय कधी आणि संपणार आहे कधी. जन्माची चाहूल 9 महिने आम्हाला अगोदर लागते, पण मृत्यूची चाहूल नसते. तरी सुद्धा माणसं 20 वर्षानंतरचा विचार करतात. ही अवस्था का होते? याला कारण आयुष्याचा आस्वाद घ्यायला आम्ही कुठेतरी विसरलेलो आहोत. त्यामुळे आयुष्याचा जर आस्वाद घ्यायचा असेल, जगण्यात सुंदरपैकी आयुष्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर दिवसातल्या प्रत्येक क्षणाचा आम्हाला आनंद घेता येईल. मी नेहमी सांगतो 5 प्रकारची माणसं असतात. तुमच्याही अवतीभोवती असतील, तुमच्याही गावात असतील, 5 माणसं असतात 5 प्रकारची. पहिलं जे असते ना ते सुस्त असते. सुस्त म्हणजे त्याला जन्मालाच का आलो हेच कळत नाही, का जगतो हेच माहित नाही. 2 वेळचं खाणं एवढंच माहितीये. दादा मी आमच्या कॉलेजच्या पोरांना एकदा मी सुविचार लिहिला की जो झोपलेला आहे त्यानं उठलं जागं झालं पाहिजे, जो जागं झालं त्यानं उभं राहिलं पाहिजे, जो उभा राहिला त्यानं चालायला पाहिजे, जो चालायला लागला त्यानं पळायला पाहिजे. ती पोरगे मला म्हटलं सर एवढं करून नक्की जायचं आहे कुठं. आता हेच जर आम्हाला माहित नसेल, जगायचंच आहे कशाला हेच जर माहित नसेल, तर त्यांना कितीही जागे करा. ही सुस्त माणसं आयुष्यात कधीच बदलत नाही. ही सुस्त दुसरं जे असते ना ती त्रस्त असते. त्रस्त म्हणजे कायम चिडले. त्याला सांगितलं ते आनंदराव काकांनी व्याख्यानमाला घेतल्या, त्यांचं काय चालतंय आम्हाला माहिती नाही. तिथं काय करतात आम्हाला माहिती. कायम त्रस्त हो. आयुष्याचं सगळं मोठं जणू काही ह्याच्या डोक्यात दिलेलं आहे. बायकोशी कधी सरळ बोलत नाही, मुलाशी कधी सरळ बोलत नाही, चांगल्याशी अरे जेवलास का मग उपाशी बसू. म्हणजे प्रश्न काय बघा, काय निवांत बसलाय मग काय उड्या मारू. म्हणजे आयुष्याकडे इतक्या त्रस्तपणे बघणारी माणसं मी इतकी बघितलेली आहेत मित्रांनो. सुस्त, त्रस्त. तिसरं जे असते ना ते व्यस्त असते. व्यस्त म्हणजे कामात तर काहीच नसते पण कामात हाय असं दाखवतो. म्हणजे 3 भाऊ घरात असतात. थोरला जो असतो ना कायम व्यस्त. सकाळी उठला की धाकट्याला म्हणतो गांभीरीला पाणी पाजायला तू जा, दुसऱ्याला म्हणतो लागवणाऱ्याला तू जा, मी जरा इस्लामपूरला लग्नास जाऊन येतो, माझंच काय व्यस्त बोलू. आता ही जाणार लग्नाला बरोबर खाणार तिथं आणि ह्यांना कामाला लावणार म्हणणार माझंच काय व्यस्त बोलू. म्हणजे आपण किती व्यस्त आहे. म्हणजे सुस्त, त्रस्त, व्यस्त. चौथा जो असतो ना तो स्वस्त असतो. स्वस्त. स्वस्त म्हणजे काय? ह्याचं ऐकायचं त्याला सांगायचं, त्याचं ऐकायचं ह्याला सांगायचं. गावात भांडणं लागली की गावात 4-5 माणसं अशी असतात की कायम अशी स्वस्तपणे वागत असतात. चालताना परिस्थिती घेऊनच ती करत असतात. ज्या घरामध्ये जातात, ज्या घरामध्ये बसतात, त्याच माऊलीच्या हाताचा चहा घ्यायचा, तिचाच चहा प्यायचा आणि उठताना गाडी टाकून यायची. अशी गावात अनेक माणसं आहेत मित्रांनो. ही माणसं गाव अस्वस्थ करत असतात आणि अस्वस्थ करणारी माणसं ही जी असतात ती स्वस्त असतात. मी म्हटलं तसं सुस्त, त्रस्त, व्यस्त आणि स्वस्त यापेक्षा जो 5वा असतो ना तो मस्त असतो. छानपैकी जगत असतो. तुमची ओळख असो नसो, समोर आल्यानंतर मस्तपैकी एखाद्याच्या चेडोळ्यात बघितल्यानंतर छानपैकी हसून तुम्हाला स्मित हास्य देतो. त्याच्याबद्दल तुमच्या ओळखीचं आहे नाही माहित नाही पण त्याचं कौतुक करतो, त्याच्याबद्दल बोलतो. ही जी मस्त असणारी माणसं असतात ना ही माणसं या व्याख्यानमालेचं आयोजन करतात. ही जी मस्त असणारी माणसं असतात ना, कुणाच्या घरातलं पोरग कुठं त्याच्या निवड झाली हे काही माहित नाही पण तरी सुद्धा ती बातमी कानावर आल्यानंतर त्याला इथं स्टेजवर बोलवतात आणि त्याचा सत्कार करतात. ही माणसं मस्त असतात. आयुष्याकडे कुणाबद्दल कधीही कुठली धारणा न ठेवता जे जर चांगलं आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं आणि जे वाईट आहे त्याच्याबद्दल उलट बोलणं आणि त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात उभं राहणं करणारी माणसं मस्तपैकी जगत असतात. बघा एखादं लहान पोरग पळत पळत बाहेर येतं, उमऱ्यातून बाहेर आल्यानंतर त्या अंगणात आल्यानंतर एखादी कोंबडी कशी भरून उडून जाते आणि ते पोरग खडा 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 हसायला लागतं. हा जो बालिशपणा आहे हे जे खडा खडा हसणं जे आहे जे ज्याच्याकडे असतं ना ती माणसं मस्त जगत असतात. गर्दी 2 ठिकाणी वाढलेली आहे, तुमच्याही लक्षात येत असेल. पण माझ्यासारखा माणूस अस्वस्थ कधी होतो? ज्या वेळेला गर्दी मंदिर मशिदीमध्ये वाढते आणि गर्दी दवाखान्यामध्ये वाढते. तुमच्याही लक्षात आलं असेल की मंदिर मशिदीमध्ये गर्दी वाढते आणि एकीकडे दवाखान्यामध्ये गर्दी वाढते. ज्या वेळेला माणसाचं मानसिक आरोग्य बिघडतं. मला नाही कधी मंदिर मशिदीत जावं असं वाटतं. का नाही वाटत? कारण देवाने इतकं सुंदर सगळं मला दिलेलं आहे. 2 डोळे दिलेले आहेत, प्रत्येकाला हे सगळं दिलेलं आहे आणि मंदिर मशिदीत जाऊन माणसं मागतात काय हो? देवा मला हे दे, देवा मला ते दे. कवी तर म्हणतो माणसं देवळात गेल्यावर सुद्धा दुकानात गेल्यासारखी वागतात.
गेल्यासारखी वागतात आणि 4-2 पैशाच्या बदल्यात काही ना काही मागतात. अरे देव काय एवढा स्वस्त आहे? देव म्हणजे काय मधलं साधन आहे की मला हे दे मला ते दे? अरे मागायचंच असेल ना देवच मागणार. जे अर्जुनानं मागितलं, दुर्योधनाने अर्जुन ज्याला कृष्णाकडे गेले, कृष्णाने सांगितलं काय तुम्हाला मागायचं ते मागा. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत म्हणतो कृष्ण. एक तर माझं सैन्य आहे आणि दुसरा मी आहे. म्हटलं काय मागायचं? दुर्योधनानं सैन्य मागितलं आणि अर्जुनानं देवालाच मागितलं. किती जण देवाला मागतात मित्रांनो. आणि देवाला मागत असताना मला नेहमी कळतं, हा प्रश्न पडतो की कल्पना करा डॉक्टर आणि पेशंट दोघं देवापुढे उभे आहेत. दोघांनी पण हात जोडले. पेशंट काय म्हणणार? हो देवा मला बरं कर. डॉक्टर काय म्हणणार? डॉक्टर सर देवा सीझन चांगला जाऊ दे. दोघांचं मागणं किती विरोधाभास आहे हो. एकाने सांगायचं मला आजारी पडू नको, डॉक्टर म्हणणार सीझन चांगला जाऊ दे. नक्की त्या बिचाऱ्या देवाला ऐकायचं बोलत. किती कॉन्ट्रास्ट आपण मागणं आहे. दोघांचं मागणं का सारखं येत नाही? म्हणजे डॉक्टरांनी मागूच नाही असं नाही मला म्हणायचं. पण आपल्याकडे चीनमध्ये पद्धत अशी आहे, आपल्याकडे माणूस आजारी पडल्यानंतर आपल्याला बरं करण्यासाठी डॉक्टर आपल्याकडून पैसे घेतात. पण चीनमध्ये पद्धत वेगळी आहे. चीनमध्ये माणूस आजारीच पडू नये याच्यासाठी डॉक्टर पैसे घेतात. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला त्या डॉक्टरांना 10,000 रुपये द्यायचे आणि त्या 10,000च्या बदल्यात मी आजारी पडणार नाही याची काळजी डॉक्टरने घ्यायची. मी जर आजारी पडलो तर ते पैसे त्यांना माझ्यावर खर्च करायचे. मग डॉक्टर काय मागेल? देवा यांना आजारी पडू नको. आणि पेशंट ही मागेल तेव्हा मला आजारी पडू नको. दोघांचं मागणं ज्या वेळेला एकसारखं जातं ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं माणसांच्या कारण कुणाच्या दुःखावर मिळवलेलं सुख जे असतं ना ते अधिक वेळ आनंद देत नाही मित्रांनो. दुसऱ्याच्या दुःखावर ज्यावेळेला तुम्ही सुख मिळवता ना ते सुख अधिक आनंद देत नाही. दादा एकदा मी तिरुपती बालाजीला गेलो. आज सहज बघितलं मी त्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला MS 10 नंबरची गाडी लागलेली होती सांगली पासून. एक 25-30 वर्षाचा तरुण मुलगा पांढरे शुभ्र कपडे घातलेले, हातामध्ये सोन्याचं कडं, गळ्यामध्ये सोन्याचं कडं, सगळं हे टुळटुळीत केलेलं ते तिथं उभा राहिलेलं होतं. मी म्हटलं सांगलीची गाडी दिसते, म्हणजे आपल्याकडचं दिसतं. मी सहज गेलो, म्हटलं साहेब तुम्ही सांगलीचे का? ते म्हटले हो मी सांगलीचा. तुम्ही कसं काय ओळखलं? नाही म्हटलं तुमच्या गाडीचा नंबर बघितला. मी पण म्हटलं इस्लामपूरचा आहे. होय म्हटलं. मग मी त्यांना म्हटलं साहेब इकडे कसं काय येतात? म्हटलं आपलं सांगलीचा गणपती आहे, दख्खनचा राजा ज्योतिबा आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. एवढं सगळं असताना तुम्ही तिरुपतीला कसं काय येता? त्यांनी मला सांगितलं इकडे ज्या वेळेपासून मी येतोय ना त्यावेळेपासून माझा धंदा भरभराटीला लागलाय. मी म्हटलं काय करता साहेब? नाही तेवढं विचारू नका म्हटलं. मी म्हटलं मी प्राध्यापक आहे. म्हटलं मी काय तुमचा धंदा करणार आहे का? काय करता म्हटलं सांगा. साहेबांनी सांगितलं म्हटले सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका जी आहे त्या महानगरपालिकेला माणसं मेल्यानंतर जायला चितेला जे लाकडं लागतात ते पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे म्हटले. आणि इकडं आल्यापासून माझा धंदा भरभराटीला लागला. दुसऱ्याच्या दुःखावर मिळवलेला आनंद जो असतो ना तर अंगावर खाज आल्यावर खाजवल्यावर जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद असतो मित्रांनो. चिरंतन जर आनंद मिळवायचा असेल, शाश्वत आनंद मिळवायचा असेल तर दुसऱ्याच्या वेदनेमध्ये आमच्या मनामध्ये वेदना निर्माण व्हायला पाहिजे. दुसऱ्याचा आनंद बघितल्यानंतर आमच्या डोळ्यामध्ये आनंद निर्माण व्हायला पाहिजे. परवा माझ्या वाचनामध्ये किस्सा आला. एक हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये इतकी गर्दी असायची, अनेक माणसं यायची, नाश्ता करायची, जायची. सकाळी एक माणूस जो असतो रोज सकाळी यायचा, त्या हॉटेलमध्ये बसायचा, पाहिजे तो नाश्ता करायचा आणि बिल न देता चुकून गर्दीचा फायदा घेऊन निघून जायचा. बऱ्याच जणांच्या ते लक्षात आलेलं असतं. माझ्यासारखा एक माणूस तिथं बसतो, त्याला 2 दिवस सलग बघितलं की ही खातोय आणि बिल न देता आपोआप निघून जातोय. त्याला आनंद झाला. डायरेक्ट त्या हॉटेल मालकाकडे गेला. हॉटेल मालकांजवळ जाऊन म्हटले तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटले, उद्यापासून तपासा म्हटले. म्हटले काय झालंय? असा एक माणूस येतोय, या खुर्चीवर बसतोय, नाश्ता करतोय आणि कुणाचंही लक्ष नाही, तोपर्यंत गर्दीचा फायदा घेऊन निघून जाते. ते उदार खाते म्हटले. हॉटेलवाल्याच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया उमटली नाही. म्हटले मी काय सांगतो कळते का? ते फुकट राहते म्हणले. होय म्हटले तुम्ही हे सांगणारे मला 8वी आहे म्हटले आता या महिन्याभरात. म्हटले तुम्ही काय त्याच्यावर विचार करत नाही? म्हटलं ज्यावेळेला दोघांनी मला सांगितलं ही फुकट खाते म्हटल्यानंतर मी म्हटलं याचा पाठलाग केला. मी नक्की जातो कुठं, मी कोण आहे म्हटले मला बघायचं नाही. आणि एक दिवस असा सकाळी फुकट खाऊन तो
निघून गेला. मी त्याच्या पाठीमागून चालत चालत गेलो तर ते शेजारी देऊळ आहे, एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये हा भीक मागतो म्हटले. हा भिकारी आहे आणि हा भिकारी डायरेक्ट भीक मागायला गेला नाही म्हटले. माझा नाश्ता खाल्ल्यानंतर तो देवळात गेला, मंदिरात आत गेला, गाभाऱ्यासमोर उभा राहिला, देवाजवळ हात जोडले आणि त्याने प्रार्थना केली, देवा मी ज्या हॉटेलमध्ये खायला जातो ना तिथं अशीच गर्दी असू दे, कुणाचं माझं लक्ष माझ्याकडे जाता कामा नये आणि या गर्दीत मला रोज फुकट नाश्ता खायला मिळवते. हे मला त्याने ऐकलं. त्यावेळेला त्या दुकानदाराने सांगितलं, मला असं वाटत होतं संतोष दादा की मीच माझं हे हॉटेल चांगलं चालवतोय आणि माझ्यासाठी दुआ करणारा हा माणूस देवळात जाऊन माझ्यासाठी दुआ मागतो. दुसऱ्यासाठी दुआ करणारी माणसं, माझ्यासाठी दुआ करणारी माणसं माझ्या अवतीभोवती किती आहे याच्यावर माझा आनंद असतो मित्रांनो. आणि म्हणून माझी माणसं जे माझ्यासाठी चांगलं मागतात, माझ्यासाठी चांगलं काय आहे हे विचार करतात, ही माणसं खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद देणारी असतात. आणि अशी माणसं शोधणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं मित्रांनो. हे का असं मला म्हणायचं आहे, याला कारण हे की आज ज्यावेळेला मी माझ्या गावांची अवस्था बघतो, ज्यावेळेला मी माझ्या घरांची अवस्था बघतो, त्यावेळेला मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातले जे क्षण मी माझ्या घरामध्ये घालवतोय त्या घरातली माणसं माझ्यासाठी किती आनंदी आहेत, ही माणसं माझा किती विचार करतात, माणसं माझ्याबद्दल किती वाटतात. एक खुन्नस घेऊन माणसं जगामध्ये वावरताना मला दिसतात. प्रचंड खुन्नस आहे माणसांच्या मनामध्ये. एकमेकांकडे बघताना ते अशा खुन्नसीने बघतात, सक्का भाऊ पक्का वैरी. कुणी म्हण केली मला माहित नाही, का असावं सख्या भावानं पक्क्या वैऱ्यासारखं. सासू सुना एकमेकांशी वैरणी म्हणून राहतात मित्रांनो, एकमेकांबद्दल खुन्नस घेऊन समाजात वावरत असतात. आमच्या गावामध्ये एक 80 वर्षाची म्हातारी आहे, तुमच्याही गावात असेल. त्या म्हातारीच्या तोंडात एक नेहमी शिवी असते. कुठली माहिती आहे? ह्याच्या तिरडीचा दांडा मोडला. मी त्या म्हातारीला म्हटलं, अगं म्हटलं कशाला असं म्हणते, असं म्हणणार दुश्मनी कुठेपर्यंत असायला पाहिजे हो, मरेपर्यंत ना. तू म्हण ही मरू दे, तुला पटकी येऊ दे, तू मर असं म्हण, पण नाही ती मेलं पाहिजे, मेल्यावर तिरडीवर झोपलं पाहिजे, तिरडीचा दांडा मोडला पाहिजे, ती खाली पडलं पाहिजे. म्हणजे कसले खुन्नस घेऊन जगतोय, किती वाईट आहे आपल्या एकमेकांच्या बद्दल काय माहित नाही आम्हाला, तरी सुद्धा एकमेकांकडे बघताना आमच्या नजरेमधली खुन्नस आम्हाला सांगते की मी कसं जगतोय मला माहित नाही. एखाद्या तरुण पोरग ज्यावेळेला मोटरसायकल घेऊन रस्त्यात उभं राहिलेलं असतं, गाडीला हॉर्न दिला ना इतक्या खुन्नसीनं आपल्याकडे बघतं आणि तुझं तारुण्य तुझ्या डोळ्यात बघितल्यानंतर असं वाटलं पाहिजे की काय नाही या पोराच्या चेहऱ्यावर काय तेज आहे बाबा, आणि हे तेज माझ्याही घरात असलं पाहिजे असं तुझ्याबद्दल वाचायला पाहिजे. पण आमच्या डोळ्यात आमच्या नजरेमध्ये इतक्या खुन्नसी भरलेले आहेत की ते खुन्नस घेऊन आम्ही एकमेकांशी वागतो. बेळगावला एकदा मला सहज जाण्याचा योग आला. माझी गाडी चालवत 80-90-80च्या स्पीडनं गाडी होती. एक टमटमवाला तितक्याच जोरातनं पाठीमागून आला, मला इतक्या वाईट पद्धतीने ओव्हरटेक केलं. ओव्हरटेक करून पुढे जाऊन ब्रेक दाबला, मला गाडी आवरता येईना. आता प्राध्यापक म्हणून असलो म्हणून काय झालं, जात्यावर ओवी आणि स्टेरिंगवर शिवी आलीच पाहिजे तोंडात. माझ्याही तोंडात शिवी येणार, मी काय तरी त्याला बोलणार, तेवढं त्यानं मागं गेलं होतं, बघतेस काय रागाने ओव्हरटेक केलंय वागाने. अरे म्हटलं तू कोण मी कोण, काय तुझा माझा संबंध, पण काय मला तुला आणखी 1-2 किलोमीटर गेल्यावर वाघ 4 पाय वर करून पडले रस्त्याच्याकडे. काय मी खुन्नस देतोय, काय आम्हाला माणसांच्या बरोबर माणसांसारखं वागता येईल ना मित्रांनो. बाहेरच्या माणसांचं सोडून द्या, घरातल्या आम्ही आमच्या माणसांशी किती वागतोय, या सगळ्या माणसांच्या अवतीभोवती आमचं आयुष्य आहे, आमचं जगणं आहे. पण या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधी आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतोय का? मला अनेक घरांमध्ये दिसतो, मला जाणवतो दादा, ज्या वेळेला शेणानं सारवलेल्या जमिनी होत्या, मातीचा पोत्याला दिलेल्या भिंती होत्या, कौलारू घरातून सूर्याची किरणं खाली उतरायची, त्या कौलारू घरातून उतरलेल्या सूर्याच्या किरणांना पकडण्यासाठी भावंडांनी एकमेकांशी खेळायचो. एखाद्या दिवाळीचा सण यायचा तर मी जे सांगत होतो की माझं गाव मला आठवतं जसं तुमच्या गावामध्ये मातीची घरं होती. आम्ही येताना बघितलं अनेक पांढऱ्या मातीची घरं आपल्या अवतीभोवती आजही आहेत. जी मातीची घरं आली एखाद्या दिवाळीच्या पाडव्याच्या सणाला पांढऱ्या खमंग मातीने सगळं घर सारून काढायची, शेणानं सारवलेल्या त्या जमिनी असायच्या. सगळा एखादा पाडव्याचा सण येऊ दे, दिवाळीचा सण येऊ दे, आपलं घर जे असायचं एखाद्या नव्या नवतीने एखादा शालू नेसावा या पद्धतीने सजलेलं ते घर असायचं. पांढऱ्या खमंग मातीचा वास सगळ्या घरभर पसरलेला असायचा. सगळं घर सारून झालं की आई आम्हाला बोलवायची, हातामध्ये चुन्याची निवळी द्यायची, त्याच्यामध्ये थोडीशी नीळ टाकायची, कापसाचा एक गोळा द्यायची आणि आई म्हणायची, बाळा या भिंतीवर नीळ सारवलेल्या भिंतीवर सहर्ष स्वागत. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करायला तुमची माझी आई मला शिकवायची. पण दुर्दैवानं आता शेणानं
घेतलं, कंपाऊंडला गेट लावलं आणि गेट मध्ये आम्ही आता लिहितो की कुत्र्यापासून सावध राहा. आपल्या का बाहेरच्या लिहित नाही हा भाग घेतात. येणाऱ्या प्रत्येक माणसाचं स्वागत करायला शिकवणारी तुमची माझी आहे. पण आज येणाऱ्या माणसाला आम्ही कुठेतरी भीती दाखवतो का काय अशी अवस्था आमच्या गावांची झालेली आहे. गावातली एखादी सासरवाशी नांदायला जायची, वरच्या गल्लीची सासरवाशी नांदायला निघाली की खालच्या गल्लीची वहिनी यायची, तिच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या असायचा, दुसऱ्या बाईच्या हातामध्ये एखादी बशी असायची, त्याच्यामध्ये साखर असायची. नांदायला जाणारी सासरवाशी कुठल्या भावकीतली, कुठल्या गल्लीतली, कुठल्या जातीची काय माहित नसायचं. पण नांदायला जाणाऱ्या प्रत्येक सासरवाशिनी बरोबर प्रत्येक माऊलीच्या डोळ्यात पाणी असायचं. कुणासाठी तरी कुणाच्या डोळ्यात पाणी येणं एवढी सोपी गोष्ट नाही. दुसऱ्याची वेदना बघितल्यानंतर जर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल ना तर माझ्या आयुष्यामध्ये कुणालाही माफी मागायची गरज नाही किंवा त्या माणसाला देवळात आणि मंदिर मशिदीमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तो दुसऱ्याच्या वेदनेला सुद्धा आपली वेदना समजत असते. आता सासरवाशीनं आली कधी गेली कधी हेच कळत नाही. गावामध्ये एखादा पाहुणा आला की येताना केळ्याची फणी घेऊन यायचा, सफरचंद घेऊन यायचा. पाहुणा घरात आल्याला पहिल्यांदा विचारायचा म्हातारीची तब्येत कशी आहे, म्हातारीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं का, पोरं शाळेत जातात का. माणसांबद्दल चौकशी करणारी माणसं होती मित्रांनो. आता पाहुणा घरात आला की पहिल्यांदा विचारतो मोबाईलचा चार्जर कुठल्या कंपनीचा आहे. माणसं माणसांबद्दल बोलायला तयार नाही. गावात जाणती माणसं असायची, चौकात बसायची, त्यांचा विषय असायचा. अरे अमक्या तमक्याची लेक या गावामध्ये जाणत्या, तिला सासरवास आहे. दुसऱ्या दिवशी ही माणसं जाणती माणसं स्वतः एसटी खर्च घालायची आणि आपल्या एसटी खर्चाला त्या घरात जायची आणि त्या सासू सासऱ्याला येऊन म्हणायची चुकलं माकलं असलं तर आमच्या पदरात घाला पण लेकीला ताप देऊ नका अशी म्हणणारी जाणती माणसं आमच्या गावात होती मित्रांनो. कुठे गेली ही माणसं? काय झालं नक्की या माणसांचं? का माझ्या गावाचं गाव पण बिघडलं? का माझ्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मी आलं, दुसऱ्यांसाठी मी जे काही करत होतो, दुसऱ्यांची वेदनाची मी समजून घेत होतो, हे माझ्या आयुष्यातून कुठं निघून गेलं हे आज आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. जर आमच्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आम्हाला वाचता येत नसेल ना तर घरामध्ये कितीही भौतिक वस्तूंची रेलचेल असू दे आमचं घर हस्तखेळतं राहणार नाही मित्रांनो. आमच्या माणसाच्या चेहऱ्यावरच्या वेदना आम्हाला जाणता आल्या पाहिजे, त्यांच्या डोळ्यातला आनंद आम्हाला उपभोगता आला पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं घर हसरं असतं आणि आमच्या आयुष्याचं काहीतरी सफल झालं असं आम्हाला वाटतं. तुमच्याकडे काय अवस्था माहित नाही. आमच्या गावांमध्ये घरांच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, अंगणांच्या वाटण्या झाल्या. इतकंच काय आई वडिलांना वाटून घेतलेली अनेक घरं मी बघितलेली आहेत. घरांच्या अंगणांच्या जमिनीच्या वाटण्या झाल्यानंतर आई वडिलांना वाटून घेतलं जातं. थोरल्याकडे आई असते, धाकल्याकडे म्हातारा असतो. म्हातारा आणि म्हातारीची वाटणी करून सुद्धा अमेरिकानं जाऊन वस्तू विभागाला वाटणी करून घ्याव्या त्या पद्धतीने माणसांची वाटणी आम्ही केली. तर हाताच्या पोटाप्रमाणे जपणाऱ्या आई वडिलांची आम्ही वाटण्या केल्या आणि मग मला सांगा जर आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर वेदना असेल, अश्रू असेल तर तुमच्या त्या स्लॅबच्या घरामध्ये कुठंच आनंद असणार नाही मित्रांनो. माझा एक सांगोल्याचा मित्र मी नेहमी सांगतो होता. बऱ्याच वर्षानंतर आम्ही एमएला कोल्हापूरला एकत्र होतो. बऱ्याच वर्षानंतर त्यांच्याकडे सांगोल्याला जाण्याचा योग आला. 20-22 वर्षानंतर मी सहज गेलो तर तिची मावशी होती. ती मावशी बाहेरच्या बाजूला बसलेली होती. मी मावशीला विचारलं मावशी कसं काय चाललं तुझं? नाही म्हणजे काय चालायचं बाळा? मी म्हटलं काय झालं? अरे काय सांगायचं म्हटली घराच्या वाटल्या, दोघांची लग्न झाली म्हटले, दोघं वायली राहायला लागले, घरांच्या वाटण्या झाल्या, जमिनीच्या वाटण्या झाल्या, अंगणांच्या वाटण्या झाल्या. इतकंच काय म्हणजे आम्हाला पण वाटून घेतलंय. थोरल्याकडे म्हातारा आहे आणि मी धाकल्याकडे आहे. मी म्हटलं जाऊ दे तुझं कसं चाललंय मला सांग. अरे काय सांगायचं म्हटली डोळ्यात मोतीबिंदू पडलंय आणि ऑपरेशन कुणी करायचं अजून ठरलेलं आहे. मी म्हटलं म्हातारी तुला दिसत नाही तेच बरं आहे. काय करणार होतीस? 2 ओळींची कविता लिहिली की बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं. बरं झालं आई तुझ्या मोतीदार डोळ्यात मोतीबिंदू पडलं आणि लुकलुक त्या कानांना बहिरं पण जडलं कारण कालच दादाच्या घराचा बांध फुटला आणि अचानक तो घराच्या वाटणीला तुटला. आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बाप रूपी काळी थोरल्याकडं. आकाडीतल्या बकऱ्याचं करावं वाट तसं बाप रूपी काळी थोरल्याकडं आणि आईचं धड धडुक्यासह धाकल्याकडं. मला खांद्यावर घेऊन मिरवणारा माझा दादा, मला खांद्यावर घेऊन मिरवणारा माझा दादा. आई आज खांद्यावर कुराड घेऊन फिरतोय आणि मी सुद्धा तुझ्या काळ्याशा पदरात नमरी दगड रोवतोय. वाटणीचं भयान भूत माझ्या काळजात लागले दाटू, वाटणीचं भयान भूत माझ्या काळजात लागले दाटू आणि अंगणात पडणाऱ्या चांदण्याला आई कसं कमी वाटू.
मी घेतला काऊचा घात चिवूचा घात दादाला, मी घेतला काऊचा घात चिवूचा घात दादाला, आडहुंड वाटून सारं बाण घातला वादाला, तुझ्या मोतीबिंदू डोळ्यांचं अजून काही ठरलं नाही, तुझ्या मोतीबिंदू डोळ्यांचं अजून काही ठरलं नाही. पण खरं सांगतो आई तुला, डोळं उघडून बघण्यासारखं आता काही उरलं नाही, डोळं उघडून बघण्यासारखं आता काही उरलं नाही. ही अवस्था आमच्या घराची झालेली आहे मित्रांनो. मी मगाशी जसं म्हटलं की त्या हाताच्या पोटाप्रमाणे जपणाऱ्या आई वडिलांना आम्ही जर विभागून घेत असू, जी लहान लहान कल्पना करा, आपलं बालपण आठवा, दोन भाऊ ज्या वेळेला 5 वाजता शाळा सुटल्यानंतर पळत पळत घरात यायचे, आई अंगणात बसलेली असायची आणि भावांच्या मध्ये शर्यत लागायची, आईला अगोदर कोण शिवतोय बघूया, आणि दोघं पळत पळत आईला शिवायला जायचे. मित्रांनो, माझं पुढे जरी झालं तरी आई दोघांना एकत्र घ्यायची, अरे दोघांनी मला शिवलं, दोघांनी मला शिवलं. आणि आज 20, 25, 40 वर्षानंतर कोण आईला शिवतोय म्हणणारीच पोरं म्हणायला लागली, कोण आईला सांभाळतोय बघूया. काही अवस्था निर्माण झाली का? त्यांच्या डोळ्यातल्या वेदना आम्हाला दिसत नाही. याला कारण हे की माणसांपेक्षा, हवामासांच्या माणसांपेक्षा आज भौतिक वस्तूंवर आम्ही अधिक प्रेम करायला लागलो. त्या वस्तू आम्हाला जवळच्या वाटायला लागल्या. एखादी म्हातारी दारात बसलेली असते मित्रांनो, तुम्हाला जाणाऱ्या सगळ्या आपल्या लेकरांना एकदा सांगा, आजी जी दारात बसलेली असते ना, ती कशासाठी बसलेली असते माहितीये? नातवानं शाळेत जाताना एकदा विचारावं, आजी जाऊ का तुम्ही शाळेला, एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी ही म्हातारी माणसं कानाचा सूप करून बसलेली असतात मित्रांनो. लेकानं जाताना, कामाला जाताना, सुनेने कामाला जाताना एवढंच विचारावं, आत्या जाऊ का मी, एवढं एक वाक्य ऐकण्यासाठी मित्रांनो ते त्या दारात बसलेले असतात. आनंद देणं म्हणजे काय असतं मित्रांनो? भरभरून त्यांच्याशी बोला, त्यांच्यासारखं बोला. ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी बोलायला लागाला त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्यांचा आनंद दिसतो मित्रांनो. माझ्या एका मित्राच्या घरी मी काहीतरी गेलेलो होतो, सहज काहीतरी चाललेलं होतं, आईचं त्याचं भांडण झालेलं होतं. डॉक्टर साहेब दोघं भांडत होते. मी म्हटलं अरे काय झालं, अरे काय सांगायचं म्हटलं, मी काय बोलतो या म्हातारीला कळणच झालंय म्हटलं, मी काय बोलतोय ते तिला कळणच झालंय. मी त्याला बाजूला घेतला, अरे म्हटलं बाळा, 3 दिवसाचा होता असतो, 3 महिन्याचा होता असतो, तुला बोलता येत नव्हतं, तुला शी आलेली होती तरी सुद्धा तुला कळत होतं की तुला बोलता येत नाही, तरी सुद्धा तुला शी आलेली तिला कळत होतं. तू चालताना तुझा पाय चमकलेला होता, तुझा पाय दुखत होता, तुला बोलता येत नव्हतं तरी सुद्धा तिला कळत होतं की तुला काय होतंय ते. तुला बोलता येत नसताना सुद्धा तिला कळत होतं काय होतंय. आणि आज तू बोलतोयस तरी तू म्हणतोस की हिला काही कळणार झालं. तुला कळलं तिची वेदना काय आहे. वेदना समजून घेण्यासाठी स्पर्शाची भाषा असावी लागते. डॉक्टरांच्याकडे तुम्ही जावा, डॉक्टरांच्याकडे, महाराष्ट्रातल्या डॉक्टरांच्याकडे कन्नड एखादा पेशंट आला ना, तो काय बोलतो ते डॉक्टरला कळत नाही, पण डॉक्टरांना त्याची वेदना कळते मित्रांनो. डॉक्टर वेदनेवर औषध देतो, तुम्ही काय बोलता त्याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. तुमची वेदना तो समजून घेतो आणि मग तुम्हाला औषध देतो. माणसांच्या वेदना समजून घेण्याचं एक हृदय आम्हाला मिळालेलं आहे मित्रांनो. त्या हृदयाकडे दुर्दैवानं आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. ही माणसंच आमच्या घरातले आनंद देणार आहे, ही माणसंच आमचं आयुष्य सुंदर करण्यासाठी दुवा आणि आशीर्वाद देणार आहेत. पण दुर्दैवाने हे सोर्स आम्ही बंद केलेले आहेत मित्रांनो. इचलकरंजीला एकदा सहज माझा व्याख्यानाला गेलेलो, तिथं गेल्यानंतर माझ्या ज्याने व्याख्यान घेतलं होतं ते सर मला म्हटले, सर म्हणजे व्याख्यान झाल्यानंतर आपण घरी जायचं. हो म्हटले जाऊया. म्हटलं सर 35 लाखाचा बंगला बांधलाय आणि तुम्ही बघायला आला पाहिजे. मी म्हटलं ठीक आहे जाऊया. त्यांच्या गाडीतून मी गेलो, गाडीतून त्यांनी घराजवळ नेलं, घरात खाली गाडी थांबवली, मी गाडीतून उतरलो, त्यांनी गेट उघडलं. गेट उघडल्या मला म्हटलं सर 17,000चं गेट आहे म्हटलं. आत गेलो, पाय ठेवणार त्या पायरीवर, तो पण म्हटले सर 1.5 लाखाचं मार्बल बसवलेलं. त्या हॉलमध्ये गेलो, सोफा सेटवर बसायच्या अगोदर सर म्हटले 35,000चा सोफा आहे म्हटले. झुंबर 22,000ला आणले म्हटले. सर एसी बघितलं का? 37,000ला एसी आणलाय म्हटले. सगळं घर फिरून दाखवलं, घरातली प्रत्येक खोली फिरून दाखवली, खोलीतली प्रत्येक वस्तू दाखवली, वस्तूची ओळख करून दिली. आणि सगळं घर फिरून झाल्यानंतर मी ज्यावेळेला त्या हॉलमध्ये सोफा सेटवर बसलो तर माझ्या समोर एक 80 वर्षाचं म्हातारं लुकू करत माझ्याकडे बघत होतं. मी सहज म्हटलं सर ही केवढ्याला आणलंय म्हटलं. अहो म्हटले चेष्टा करताय का? ते माझे वडील आहेत. अहो म्हटलं सर मगाशी घरात आल्यापासून त्या झुंबर पासून ते एसी पर्यंत आणि त्या गेट पासून या मार्बल पर्यंत सगळ्यांची ओळख करून दिली. पण घरात आल्या 80 वर्षाच्या बापाची पहिल्यांदा ओळख करून दिली असते. 80 वर्षाच्या बापाचा हात हातात घेतला असता तर तो जो आनंद होता, तो आनंद मला जगात सगळ्यात मोठा आनंद होता. माणसांच्या आनंदाबद्दल आम्ही विचार करतो. ही माणसं आमच्यासाठी आहे.
ही माणसं आमची आहेत आणि आमच्या माणसांना दुर्दैवानं टीव्हीवरच्या पात्रांबद्दल आम्हाला सहानुभूती होते. टीव्हीतली पात्र आमच्यामध्ये सहानुभूती निर्माण करतात, पण आमच्या घरातली माणसं आमच्या मनामध्ये वेदना निर्माण का करू शकत नाही? कारण त्यांच्याकडे आज आम्ही डोळेझाटपणा केलेला आहे. त्यांच्याकडे आम्ही बघत नाही. का बघत नाही? याला कारण हे आहे की आज आमची माणसं आमच्यापासून दुरावत चाललेली आहे. मोबाईलची कॉल हिस्ट्री एकदा तपासून बघा. आम्ही आमच्या माणसांबरोबर किती बोललोय, या 20 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये किती नवीन माणसं आम्ही जोडली, त्यांच्याशी आम्ही किती बोललो, आणि जी आमची माणसं आहेत, आमच्या घरातली माणसं आहेत, आमच्या इतकंच काय, नवरा बायकोशी किती वेळ बोलतो, बायको नवऱ्याशी किती वेळ बोलतात, आई वडील मुलांशी किती वेळ बोलतात, हे एकदा तपासून बघायला पाहिजे मित्रांनो. आपल्या तालुक्याची अवस्था तर अशी आहे की बाप घरात आला की पोरग बाहेर जातोय, पोरग घरात आलं की बाप बाहेर जातोय, बाप बाहेर चौकात जाऊन सांगते की पोरग माझ्याकडे थांबत नाही, आणि पोरग मित्रांच्यात म्हणते बाप माझ्याकडे उभा राहतो. कोण कोणाशी बोलायला तयार नाही. 2 पिढ्यांचा संवादच घरात होत नाही मित्रांनो. तरुण मुलगा तरुण मुलगी मांडीला मांडी लावून ज्यावेळेला आई बापांच्या बरोबर जेवायला संध्याकाळचं एकत्र बसतात ना, त्या घरामध्ये आई वडिलांचा संवाद आणि त्या घराचा संवाद जो असतो तो खूप सुंदर असतो मित्रांनो. हा घरामधला संवाद जो आहे तो जर आम्हाला जपायचा असेल, घरामधला आनंद आम्हाला जर जपायचा असेल, तर आम्हाला आमची माणसं जपता आली पाहिजे. तुमचा माझा धर्म काय? तर माझ्या माणसांशी माझ्या माणसासारखं वागणं म्हणजे माझा धर्म. हिंदू मुस्लिम हे सगळं धर्म सोडून द्या. साने गुरुजींनी तर इतकी धर्माची सुंदर व्याख्या केलेली आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही पोस्ट कार्डवर लिहिलेला पत्ता जर अचूक लिहिला, तो जर पोस्टमन चांगला वाचला तरी सुद्धा तुम्ही तुमचा धर्म निभावला असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या गिऱ्हाईक अडचणीत आल्यानंतर त्या गिऱ्हाईकाला उधार देणं हा जसा त्या गिऱ्हाईकाचा धर्म आहे, तसं आपल्याकडे पैसे आल्यानंतर उधारी परत करणं हा त्या दुकानदाराचा सुद्धा धर्म असतो मित्रांनो. एक भाव अडचणीत असताना दुसऱ्या भावाला त्याच्या पाठीशी उभं राहणं हा जसा भावाचा धर्म आहे, तसं 2 भावांच्या मध्ये भांडण न लावणं हा गावागावांचा पण धर्म आहे. भावाने भावाचा धर्म निभावला पाहिजे, जावेने जावेचा धर्म निभावला पाहिजे, आणि माणूस म्हणून मी माझा धर्म निभावला पाहिजे. मी मगाशी जे म्हटलं ना, घरांच्या वाटल्या सदा आणि माझा नावाचे 2 भावंड असतात मित्रांनो. असंच आपल्या गावामध्ये राहत असतं. चारुता सागरांची ती गोष्ट आहे. सदा थोरला असतो, माझा धाकटा असतो, दोघांचं बऱ्यापैकी चाललेलं असतं, लग्न होतात, दोघांच्या वाटण्या होतात, आणि सदा एका कारखान्यात कुठेतरी काम करत असतो, त्यामुळे त्याचं बरं चाललेलं असतं. पण माझा नुसती शेती करत असतो, घरात 11 विश्व दारिद्र्य असतं, आणि एकदा 10-10:30 वाजता सदा वैरणीचा बिंडा आणायला उसाच्या शेतात निघून जातो. बांधाच्या या बाजूला सदाचं शेत, बांधाच्या या बाजूला महादाचं शेत. सदा लवकर जातो, त्याचा वैरणीचा बिंडा लवकर तयार होतो, महादा थोड्या वेळाने जातो. 11-11:30 वाजलेले असतात. महादा बांधावर जातो, दोरे ठेवतो, चप्पल ठेवतो, आपल्या अंगातला शर्ट काढतो, त्या बांधावर ठेवतो, आणि उसाच्या शेतामध्ये पाला काढायला जातो. सदाचा बिंडा लवकर तयार होतो, तो लवकर डोक्यावरून घेऊन यायला लागतो. येता येता त्या बांधावरून येताना त्याच्या लक्षात येतं की अरे इथे चप्पल दिसतंय, दोरी दिसतंय, म्हणजे आपला भाऊ या शेतामध्ये पाला काढतो हे त्याच्या लक्षात येतं. डोक्यावरचा बिंडा तो खाली टाकतो आणि बांधावर उभा राहून हात मारतो. अरे माझा, हे माझा आत्मच म्हणतो, काय दादा? सदा म्हणतो येईल एका तंबाखू खाऊया. 2 भाऊ तंबाखू कुठे खातात? बांधावर, कारण घरात बोलायची चोरी. सदा असं उभा राहिलेला असतो बांधावर, ऊन तापलेली असतात, 11:30-12 वाजलेले असतात, आणि उसाच्या शेतातून महादा ज्यावेळेला बाहेर येतो, उघड्या अंगाला महादा बाहेर येतो, त्याचं लाल भडक झालेलं अंग आणि जागोजागी कापलेल्या वेदना काळा निळा झालेलं अंग बघितल्यानंतर सदा त्याला म्हणतो, अरे येणारच का, मूर्ख आहेस का? म्हटलं तुला काय अक्कल आहे का? उसाचा पाला म्हणजे तलवारीच्या पाठीपेक्षा ते अशा अवस्थेमध्ये उघड्या अंगाने उसाच्या पाण्यात गेलाय, तुला काय कळतंय का? अंग किती फाटले बघ, सदरा घालायचा नाही का? त्यावेळेला महादा म्हणतो, दादा खरं आहे रे तुझं, फाटलेला अंग उद्या भरून येईल रे, पण जर सदरा फाटला तर दुसरा सदरा कुठून आणू? कथा इतकंच संपते मित्रांनो. एक भाव बांधावर उभा राहून अंग फाटलेले आपल्या भावाकडे बघतो, आणि त्याला घालायला सदरा नाही ही जाणीव त्याच्या मनामध्ये येते. आणि जर त्या भावाच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत नसेल तर मित्रांनो, माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला अधिकार नाही असं मला वाटतं. कारण माणसांच्या वेदना, आपल्या माणसांच्या वेदना ज्या असतात, हे आम्हाला खूप अधिक त्रास देणारे असतात, आणि आपल्या माणसांचा जो आशीर्वाद असतो तो आम्हाला खूप आनंद देणार असतो. आणि हा आनंद जर मिळवायचा असेल तर दुर्दैवानं आम्हाला या आनंदापासून आम्ही बोरकं झालेलो आहे, आनंदापासून आम्ही आमच्या आयुष्यातून बाजूला होत चाललेलो आहे. ही धारणा आमच्या गावामध्ये, आमच्या घरांमध्ये व्हायला लागली. आणि हे ज्या दिवशी मला दिसतं, हे ज्या दिवशी मला जाणवतं, त्या दिवशी मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्याबद्दल जगताना कसं बघतोय. आमच्या गावामधला उदाहरण दादांना माहिती आहे. 3 भाऊ होते,
दोघं शेतकरी बिचारे, सगळ्यात धाकटा होता तो, त्याला या दोघा भावांनी शिकवला. पोलीस इन्स्पेक्टर झाला, मुंबईला चांगल्या पद्धतीने काम करत होता, रिटायर झाला. मुंबईमधली संपत्ती मुंबईत ठेवली, गावाकडे आले आणि गावाकडे आल्यावर दोन भावांनी सांगितले, बघ म्हटले तुझी पोरं आता शिकलेली आहे, तुझं बरं चाललेलं आहे, तुझं सगळं व्यवस्थित आहे, काय 2 एकर रान जे आहे ते महाराष्ट्राचं रान तुला घे आणि जरा चांगलं रान आहे ते आम्हाला दे, एवढंच कर. नाही 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 म्हणला, सुट्टीच नाही म्हणला देत, कुणालाच काय सुट्टी देत नाही. आम्ही एकदा त्यांना सांगितलं, अरे म्हणजे कुठल्या कुठतरी कामाला जातोय, कारखान्यात जातोय, द्या जावा की त्यांना जरा चांगलं, त्यांचं पण चांगलं. सर ती काय सांगू नका, मला सुट्टीच देत नाही, काय करा म्हणला, तुम्ही बघा तरी. मी माझ्या बंधुराजांचं मेडिकलचं दुकान आहे, शेजारी डॉक्टर आहेत, आम्ही एकत्र होतो. ते तात्या सांगत होते, मी तात्याने म्हटलं तात्या कशाला असं सगळं करायला लागला. नाही म्हटलं सर सोडत नाही, एकेकाला सुट्टीच देत नाही, मला सगळं घेतोय का नाही बघा. बोलता बोलता तात्याच्या पोटात कळ आली. कळ आल्यावर तात्या घराकडे गेले, घरातनं टॉयलेट मध्ये गेले, टॉयलेट मध्ये आत गेले, गेले 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 तात्या आतच गेले. अर्ध्या तासानं दार वाजवलं, तात्या दार उघडायला तयार नाही, दार मोडून काढलं, तात्याला बाहेर घेतलं. मी आणि डॉक्टर आम्ही पळत पळत गेलो. डॉक्टरांनी हाताची नस बघितली, सार काही संपलंय म्हणले डॉक्टर. मी म्हटलं डॉक्टर साहेब असं काय हो, असं कसं काय झालं. डॉक्टर म्हणले सर सुट्टीच नाही म्हटले, कोणाला सुट्टी नाही. अरे 60-70 वर्षाचं आयुष्य घेऊन आम्ही आलो आणि आमच्या मनामध्ये आम्ही सुट्टी देणार नाही, माहित नाही आम्ही कधी आहे नाही ही जाणीव आम्हाला नाही, तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणाला सुट्टी देणार नाही आणि आम्ही याचं ते करतो. मी अनेक गावांमध्ये अशी घरं बघितलेली आहेत मित्र. गेली 20 वर्ष एका जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणारे भाऊ बघितले आणि या भावांच्या फीवर वकिलांनी बंगले बांधलेले मी बघितलेले. या दोघांनी बांधलेले बंगले आणि त्यांच्याच वास्तुशांतीला ही स्टीलचा डबा घेऊन जाते त्या वकिलाला द्यायला, आणि तुझ्याच पैशाचा आणता येईल. ही जाणीव आमच्या गावामध्ये काय येत नाही, याला कारण आज माणसांपासून माणूस बाजूला होत चालताना मला दिसतो. ही ज्या दिवशी जाणीव माझ्या मनामध्ये येईल त्यावेळेला त्याच्याकडेही असलं पाहिजे, माझ्याकडेही असलं पाहिजे, ही धारणा आमच्या मनामध्ये निर्माण होते. एकदा मागे वळून बघा मित्रांनो, किती वर्ष आम्ही चालून आलो. 100 वर्षापूर्वी मी कुठं होतो हे येडेली पाणी गावात जन्माला येणार का नाही मला माहित नव्हतं. मी कुठं जन्माला येणार याचं मला गॅरंटी नव्हती. 100 वर्षापूर्वी मी नव्हतो आणि 100 वर्षानंतर सुद्धा मी नसणार आहे. आपण नसणार आहे याची जाणीव एकदा मनामध्ये निर्माण करा. गावामध्ये एक पोलीस पाटील होता, इतका गर्वानं वागायचा ना, रस्त्याने निघाला एखाद्या माणसाने नमस्कार टाकला तर त्याला नमस्कार कधी घालायचा नाही. घरात आला पायाचं चप्पल वाजलं की पोरं म्हणजे पहा 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 ताते आले. इतका दरारा उगाच आम्हाला वाटतं माझ्या घरामध्ये माझा दरारा किती आहे. जेवायला बसला ना बायको जेवणाचं ताट द्यायची आणि बिचारी थरथर कापत उभा राहायची, कधी हे काय बिघडतं कधी टिकून देते का काय अशी अवस्था. जबरदस्त दरारा. एका गावामध्ये एका मंडपामध्ये भैरवनाथाचं मंदिर असतं, त्या मंडपामध्ये एक ज्योतिषी येतो आणि तो ज्योतिषी काय करायचा, सगळ्यांचं भविष्य सांगायचं. या तात्याला पण कळतं पोलीस पाटलाला की हा माणूस भविष्य सांगतो. हा तात्या त्याचं आपलं भविष्य बघायला जातो, आपला हात त्याला दाखवतो. तो भविष्य बघणारा जो असतो ज्योतिषी त्याचा हात हातात घेतो, बराच वेळ बघत राहतो. त्याच्या चेहऱ्यावरच्या ज्या अटी असतात त्या बदलतात. त्याचा हात सोडून देतो, मला तात्या मला तुमच्याबद्दल काय सांगायचं नाही म्हटलं. अरे म्हटलं काय झालं सांग. नाही म्हटलं मी काय सांगू नये, तुम्ही काय ऐकू नये असं लिहिले म्हटले तुमच्या हातात. नाही म्हटले मग तर सांगितलंच पाहिजे. हे बघा म्हटला तुमचा स्वभाव मला माहिती आहे म्हटला, मी काय सांगत नाही म्हटला सांग काय लिहिले ते सांग. तात्या म्हटला आज गुरुवार आहे, पुढच्या गुरुवारी रात्री 12 वाजता तुमचा मृत्यू ठरलेला आहे. तात्याने पटकन हात काढून घेतला, उभा राहिला, घरकडे मागे वळला, पायामध्ये चप्पल घातली, समोर मंडपाच्या समोर बघायला लागला. समोर मंडपात दिसणारे, मंडपापासून दिसणारा सगळा रस्ता, झाडं, येणार जाणारी माणसं सगळ्यांच्याकडे एकटक बघायला लागला. अरे म्हटला पुढच्या गुरुवारी हे सगळं असणार आहे, नसणार आहे म्हणजे फक्त मीच नसणार आहे. आपण नसल्याची एकदा कल्पना करून बघा मित्रांनो. पुढच्या गुरुवारी मी नसणार आहे. तात्या चालत जायला लागला, येणार जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे बघायला लागला, माणसाला नमस्कार घालायला लागला. माणसाला नक्की कळलं की आम्ही नमस्कार घातले तर कधी बोलत नव्हतं, आता स्वतःहून नमस्कार घालायला लागले म्हटले. घरात गेल्या गेल्या पोरं चप्पलचा आवाज ऐकला का पळले म्हणजे तात्या आले पळा पळा. ती म्हटलं नाही म्हटलं खेळा मी काय तुम्हाला म्हणत नाही म्हटलं. पोरांचा लगेच विश्वास बसतोय म्हटलं. नाही म्हटले खेळा म्हणतोय जवळ मुलीला मारते ना म्हटलं. घरात जातो बायको जेवायला वाढते, नाही म्हटलं आज मला एकट्याला जेवायला वाढायचं नाही. तर म्हटली मग सगळ्यांना एकत्र बोलव म्हटले, आज आजपासून आपण सगळ्यांनी एकत्र बसून जेवायचं. त्याच दिवशी बरोबर बायकोचा भाव आलेला असतो. ती बायको म्हणते बघा कशाला आज तमाशा करायला लागला, पाहुणं आल्या घरात उगाच
कशाला करायला लागला असला. नाही म्हटलं आता इथून पुढे सगळ्यांनी आपण एकत्र जेवायचं. म्हटली काय चुकलंय का माझं? काय चुकलेलं नाही म्हटलं, आपण सगळ्यांनी एकत्र आता रोज संध्याकाळचं जेवण एकत्र जेवायचं. 8 दिवस गावामध्ये चर्चा की तात्या सगळ्यांशी बोलायला लागलाय, बाहेर बसतो, अंगणात बसतो, प्रत्येकाला जाणं येणाऱ्याला बोलवायला लागतो, मन भरून त्याच्याशी बोलायला लागतो, कुणी नाही बघितले तर त्याला नमस्कार करतो. गावात एकच चर्चेचा विषय, तात्या इतकं भारी बोलायला लागले, इतकं भारी बोलायला लागले. गुरुवार, शुक्रवार, शनिवार एक 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 दिवस जात असतो. जसा गुरुवार जवळ यायला लागला, बुधवार आला, गुरुवार आला, आपल्या मुलांना बोलवायचा, डोक्यात हात फिरवायचा, मुलीकडे एकटक बघत राहायचा. तरुण मुलगी, तरुण मुलगा, आपली बायको यांच्याकडे बघत असताना त्याच्या लक्षात आलं की अरे पुढच्या 2 दिवसामध्ये आपण नसणार आहे. गुरुवारी संध्याकाळी रात्री सगळ्यांच्या बरोबर एकत्र जेवायला बसतो, सगळ्यांच्या बरोबर छानपैकी गप्पा मारतो आणि मग बायकोला मुलांना बोलवून घेतो. 9, 9:30 वाजता बायकोला म्हणतो आता आपलं जेवण झालंय, मुलांना घेऊन तू त्या रूम मध्ये झोपायला जा. मी म्हटलं या रूम मध्ये झोपणार आहे. एक तर बायकोच्या डोळ्यात डोळे घालून बघायला बायकोला नक्की काहीतरी वेगळं जाणवलं. बायकोमध्ये काम म्हटली, काय तुमचं दुखतंय खुपतंय का, असं काय करायला लागलाय? नाही नाही म्हटले काही झालेलं नाही. मुलांना जवळ घेतो, त्याच्या डोळ्यात डोक्यात हात फिरवतो, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायला लागतो. जावा म्हणतो आता तुम्ही झोपायला जावा. 10 वाजता घराचं दार बंद, खोलीचं दार बंद करतो, आज झोपायला जातो. 10:30 वाजता आयुष्यातली अखंड 30-35 वर्ष जे जगला ते आठवायला लागतो की आपण काय केलं 35-40 वर्षाच्या आयुष्यामध्ये. 10:30 वाजता, 11 वाजता, 11:15 वाजता, 11:30 वाजता हृदयाची गती वाढायला लागते. डोळ्यासमोर आपल्या आयुष्याचा सिनेमा त्याला दिसायला लागतो की जन्म, मृत्यू आणि त्याच्यामध्ये असलेलं आयुष्य जगत असताना माझ्या आयुष्यामध्ये आलेली माझी लेकरं, माझ्या आयुष्यामध्ये आलेली माझी माणसं. 12 नंतरही काहीच नसणार आहे. 11:45, 11:50, 11:55 होतात. हृदयाची गती वाढायला लागते. आयुष्य संपत चाललेलं आहे. 5 मिनिटाच्या अंतरावर असलेलं आयुष्य हा अनुभवत असताना 11:59 बरोबर 12 वाजता हृदयाचा ठोका चुकतो. 12:01, 12:30 वाजता 1:30 वाजतो, 2 वाजता, 3, 4, 5, 6 वाजता. 6 वाजता म्हटल्यानंतर हा पटकन उठतो, पळत 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 त्या मंडपात जातो. इतका आनंद झालेला असतो, त्या ज्योतिषाला हलवून उठवतो. अरे माझा मूर्ख आहेस का, तू तर मला सांगितलं होतं गुरुवारी रात्री 12 वाजता मी मरणार आहे, पण मी जिवंत आहे, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. ज्योतिषी म्हटला आता खरं सांगा 8 दिवसात कसं वाटलं? अखंड 40 वर्षाचं आयुष्य जगल्यानंतर मला असं वाटलं की मी 8च दिवस खऱ्या अर्थानं जगलो. मृत्यूची चाहूल लागल्यानंतर माणसाला कळतं की माणसाचं आयुष्य किती सुंदर आहे. मृत्यूची चाहूल लागल्यानंतर आमच्या लक्षात येतं की अरे कसं मी जगलो आणि कसं जगायला पाहिजे. त्यामुळे गौतम बुद्धांना एकाला विचारलं आनंदोत्सव कधी साजरा करायचा? आनंदोत्सव कधी साजरा करायचा? गौतम बुद्धांनी त्याला सांगितलं जर तुला आनंदोत्सव साजरा करायचा आहे ना, मृत्यूच्या आदल्या दिवशी आनंदोत्सव साजरा कर. त्या माणसाने विचारलं असं कसं म्हणता? म्हटलं मृत्यू कधी होणार आहे हे आम्हाला माहित नाही. जन्माची चाहूल तो विधाता आपल्याला 9 महिने अगोदर देतो, पण मृत्यूची चाहूल आम्हाला देत नाही. मित्रांनो, विधाता सुद्धा किती छानपैकी आमच्याशी वागतो. जे आनंदाचं आहे ते 9 महिने अगोदर गुड न्यूज आम्हाला देतो, पण बॅड न्यूज अगोदर आम्हाला देत नाही. एक्सपायरी डेट जर आम्हाला कळाली असती तर माणसं आधीच गेली असती. तो माणूस त्यांना म्हणतो गौतम बुद्धांना मरायचं कधी हेच आम्हाला माहिती नाही आणि तुम्ही तर म्हणता मृत्यूच्या आदल्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा. नक्की आनंदोत्सव साजरा कसा करायचा? तर बुद्धांनी सांगितलं मृत्यू उद्या आहे असं समज. उद्या मृत्यू आहे असं ज्या दिवशी मी समजेल ना, आजचा दिवस आम्हाला आनंदात घालवता येईल. आणि म्हणून संत तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे जर माणसाला आयुष्यात आनंदी जगायचं असेल ना तर एक काम करा, गावाच्या मध्यभागी स्मशानभूमी आणून ठेवा. गावाच्या मध्यभागी स्मशानभूमी एवढ्यासाठी ठेवा की ज्या वेळेला गावाच्या मध्यभागी तुम्ही स्मशानभूमी ठेवता त्यावेळेला येण्या जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मित्रांनो असं वाटतं की माझाही मृत्यू मलाही उद्या कोणाच्या तरी चौघाच्या खांद्यावर जायचा आहे. माझाही मृत्यू उद्या याच पद्धतीने होणार आहे. आज जे मी म्हणतोय माझं 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 जी खुन्नस घेऊन मी जगतो, पण शेवटी मलाही या पद्धतीने जगायचं आहे. त्यासाठी मृत्यूची चाहूल ज्या दिवशी लागते त्या दिवशी खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेतो. आणि हा जगण्याचा आनंद जर आमच्या आयुष्यात घ्यायचा असेल ना तर दुसऱ्याला आम्ही किती देतो, दुसऱ्याला सुख आम्ही किती देतो, दुसऱ्याच्या डोळ्याचा आनंद आम्हाला किती बघता येतो याच्यावर आमचा आनंद करत असतो. मित्रांनो, हा आनंद करण्यासाठी तुम्हाला देता आलं पाहिजे. जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला देता आलं पाहिजे. मगाशी सरांनी उल्लेख केला अनाथ मुलांच्या बद्दल. वयाच्या 35व्या वर्षी माझे वडील वारले. माझं वय 35 वर्षाचं होतं. मला एक मुलगा होता.
35व्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, पण अचानक झालेल्या मृत्यूमुळे मला असं वाटायला लागलं की डोळ्यावरचं आपल्या डोक्यावरचं छत्रच निघून गेलं. 35व्या वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की माझा बाप माझ्या पाठीशी असायला पाहिजे होता. मला असं वाटायला लागलं माझी वेदना इतकी मोठी आहे, जगात माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही, असं म्हणून मी जवळजवळ महिना दीड महिना रडत बसलो मित्रांनो. आणि एक दिवस सहज कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरच्या त्या मंगळवार पेठेमध्ये एक अनाथ आश्रम आहे. सहज त्या चौकात उभा राहिलेलो होतो. मी सहज बघितलं तिथे गर्दी झालेली होती. मी बघितलं तर 3.5 दिवसाची एक पोरगी कुणीतरी ती अनाथ पोरगी तिथे आणून टाकलेली होती. 3.5 दिवसाची पोरगी होती. मी सहज बघितलं ती आकाशाकडे डोळे करून रडत होती. 35व्या वर्षी माझे वडील मला नव्हते. मला असं वाटत होतं की जगातला सगळ्यात दुःखी कोण असेल तर मी आहे. पण 3.5 दिवसाची ती पोरगी आकाशाकडे बघून त्या देवाकडे बघून ज्यावेळेला रडत होती, तिला माहित नाही आपला बाप कोण आहे, तिला माहित नाही आईने का आपल्याला इथं आणून टाकलेले आहे. त्या मुलीचं दुःख माझ्या दुःखापेक्षा मोठं होतं. मी सहज पुढे गेलो, तिला हातात घेतली, तिला कवटाळली आणि तिथे मी सांगितले या मुलीचं बाप पण मी घेणार आहे. ज्या दिवशी मी तिचं बाप पण घेतलं त्या दिवशी मी माझ्या आयुष्यातली वेदना विसरून गेलो, माझ्या आयुष्यातलं दुःख विसरून गेलो. मी बाप झालो आणि खऱ्या अर्थानं माझ्या बापाचं दुःख मी विसरलो. ज्या दिवशी मी दुसऱ्याची वेदना माझ्या वेदनेपेक्षा मोठी आहे हे समजून घेतो, त्या दिवशी मला माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंद जगण्यासारखा वाटतो. दिवसभर प्रवास करून आल्यानंतर ज्या एसटीतून तुम्ही प्रवास करून येता आणि संध्याकाळी त्या गाडीतून प्रवास केल्यानंतर खाली उतरताना एकदा पाठीमागे वळून बघा. दिवसभराच्या प्रवासामध्ये आम्ही त्या गाडीमध्ये किती घाण केलेली आहे एकदा तपासून बघा. आणि मग एका दिवसाच्या प्रवासामध्ये एका एसटी मध्ये आम्ही केलेली घाण आणि 45, 50, 60, 70 वर्षाचं आयुष्य जगत असताना ज्या वेळेला आम्ही आमच्या मृत्यूच्या दारात येतो, त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही पाठीमागे वळून बघतो, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं पाहिजे की नक्की आम्ही किती कचरा आमच्या आयुष्यात करून ठेवलेला. आणि या सगळ्या कचऱ्यापासून मला जर निवांत व्हायचं असेल तर मला आज माझ्या माणसांना पुन्हा तेवढं प्रेम देता आलं पाहिजे. माझ्या माणसांशी आज मला बोलता आलं पाहिजे. रवींद्रनाथ टागोर एकदा आपल्या फार्म हाऊसवर बसलेले होते, काहीतरी लिहित होते. लिहिता लिहिता अचानक त्यांच्या बाहेर लक्षात आलं की कोणतरी एकमेकांशी बोलायला लागले. बोलणारा जो वाक्य होतं तो एक पुरुष माणूस कुणाशी तरी बोलत होता आणि वाक्य असं होतं, राणी खूप झालं मुंडटणं, चल आता घरी जाऊ. वाक्य एकच होतं, राणी खूप झालं मुंडटणं, चल आता घरी जाऊ. टागोरांनी विचार केला की हे नक्की वाक्य कोण कुणाशी बोललं असेल. पहिला विचार हाच आला की प्रियकर आणि प्रियसी दोघं फिरायला आले असतील आणि प्रियकर आपल्या प्रियसीला म्हणत असेल, राणी खूप झालं मुंडटणं, चल आता घरी जाऊ. दुसरा हा विचार आला की प्रियकर आणि प्रियसीच कशाला, नवरा बायको पण बोलतात की एकमेकांशी चांगलं. कदाचित नवरा आपल्या बायकोला म्हणत असेल, राणी खूप झालं मुंडटणं, चल आता घरी जाऊ. पुन्हा तिसरा विचार हा डोक्यात आला की कदाचित वडील आपल्या लहान मुलीला खेळायला घेऊन आले असतील आणि वडील आपल्या मुलीला म्हणत असतील, राणी खूप झालं मुंडटणं, चल आता घरी जाऊ. या सगळ्या शक्यता पडताळून बघण्यासाठी टागोर बाहेर आले. त्यांनी दार उघडलं आणि बघितलं तर काय, कोण होतं तिथं, तर एक गुराखी आपल्या म्हैशीला म्हणत होता, राणी खूप झालं मुंडटणं, चल आता घरी जाऊ. मित्रांनो, म्हैशीला राणी म्हणणारा गुराखी आनंदात जगतो त्या घरातल्या राणीला हे म्हशी म्हणणारा माणूस आनंदात जगतो. एकदा त्याचं व्हॅल्युएशन करा. आपल्या माणसांना आम्ही किती चांगलं म्हणतो, आपल्या माणसांबद्दल आम्ही किती जगतो, ही अवस्था जर आम्हाला बघायची असेल तर आमचा आनंद जो आहे तो आम्हाला घ्यायचा असेल तर आयुष्याबद्दल या गांभीर्याने ज्या दिवशी विचार करायला लागतो त्याला आमचं आयुष्य खूप आनंदी होतं. आनंदी जगायचं असेल ना, ज्याचं जगणं सुंदर असतं ना मित्रांनो, त्याचं मरण सुद्धा सुंदर असतं. आणि जर आयुष्य जर जगायचं असेल तर सुंदरपैकी जगूया. मृत्यू ठरलेला आहे. माणसं जगताना अशी जगतात की जणू काही कधी मरणारच नाही आणि मरताना अशी मरतात की जणू काही कधी जगलेच नाही. सगळं जर सुंदर आम्हाला करायचं असेल तर मृत्यूची वाट बघायची गरज नाही. तो मृत्यू सुद्धा तितक्या सुंदरपणे येईल. देशमुख साहेब नेहमी गाडगे महाराजांचं उदाहरण देतात की गाडगे महाराज एकदा आजारी पडले. शेवटच्या काही घटना, काही क्षण राहिलेले होते. ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं आणि ऍडमिट केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की आता त्यांचा मृत्यू जवळ आलेला आहे. त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलवून घेतलं. म्हटले मला दवाखान्यात मारायचं नाही, मला माझ्या गावाकडे घेऊन चला आणि जाताना असं नाही करायचं. म्हटले गावातल्या एका सलून करणाऱ्या एखाद्या नावी समाजाच्या माणसाला बोलवून घ्या म्हटले. ते म्हणले कशाला, नाही माझ्या डोक्यावरचे सगळे केस काढायचे, माझ्या छातीवरचे केस काढा, माझ्या काठीतले केस काढा. लोकांनी विचारलं असं का, अरे म्हटले कुणाला भेटायला निघालो माहितीये का म्हटले,
इथं मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं झालं तर कसले कपडे घालतोय, आम्ही तिथे तर देवाला भेटायला निघालोय. अरे छानपैकी मी भेटायला जाणार, मला छानपैकी माझं आयुष्य जे मी आज घेऊन आलोय ते त्याच्याकडे घेऊन जायचंय. मला माझ्याकडे गावाकडे घेऊन चला. त्याला त्यांना गावाकडे नेण्यात आलं. म्हणले घरी घेऊन जायचं नाही, त्या गावाच्या त्या बाजूला एक नदी होती, तिथे मंदिरात घेऊन चला. लोक मंदिरात घेऊन निघायला लागले. त्यांच्या लक्षात आलं मृत्यू तिथेपर्यंत आपल्याला जाऊ देणार नाही. म्हणले थांबा, मला इथे त्या वाळूमध्ये झोपवा. बाजूला सगळे उभे राहिले आणि गाडी महाराज म्हटले म्हणा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. माणसं म्हणत होती, टाक पटत होती गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. आणि म्हणता म्हणता अचानक पिठातून एखादा केस ओढून काढावा त्या पद्धतीने पुढीतून जीव निघून गेला. काळाला सुद्धा माणूस मरतो कसा या पद्धतीचा मृत्यू त्याला आला. याला कारण हे की अखंड आयुष्यामध्ये सुंदर जगणारा माणूस अखंड आयुष्यातला जगणं सुंदर झाल्यानंतर मृत्यू सुद्धा तितक्यात सुंदरपणे स्वीकारणारा माणूस होता. आणि या माणसाचं कौतुक हा माणूस म्हणून कसा जगला त्या पद्धतीने तुम्हाला आणि मला जगता आलं पाहिजे. हे ज्या दिवशी आमच्या आयुष्यामध्ये कळेल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आयुष्यावर बोलण्याचा, त्या अर्थानं आम्हाला चांगल्या जगण्याबद्दल आणि सुंदर जगण्याचा आम्हाला अधिकार मिळतो. आणि तो मिळावा. भाऊ इथं आलेले आहे, वेळ खूप झालेला आहे, आयुष्यावर बोलण्यासारखं खूप काही आहे. परंतु हे सगळं करत असताना माझ्या आयुष्याबद्दल जगत असताना मला आनंदी जगायचं आहे एवढा संदेश आज इथून जाताना घेऊन जावा. माझ्या घरातल्या माणसांसाठी मला जगायचं आहे, त्यांच्या वेदना मला समजून घ्यायचं आहे. हे ज्या दिवशी तुम्ही ठरवाल ना तर तुमचं आयुष्य सुंदर आणि सुंदरच होणार. आणि ते सुंदर व्हावं एवढीच अपेक्षा मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.